मिरज शहरातून जाणाऱ्या जुन्या नॅशनल हायवे क्रमांक 166च्या मार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची असा सवाल आता उपस्थित होतोय. मिरज बायपास सुरू झाल्यानंतर 189 किमी ते 200 किमी हा सुमारे 11 किलोमीटरचा जुना मार्ग नियमित देखभालीसाठी NHAIच्या अखत्यारीत नसल्याचे त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले. हा रस्ता स्थानिक प्राधिकरणाने ताब्यात घेऊन त्याची देखभाल करणे आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, मिशन चौक आणि रुग्णालय परिसरातील खड्ड्यांमुळे नागरिकांसह रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. या प्रश्नी नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून जबाबदारी स्वीकारावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. नमस्कार. आपल्या मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जो प्रमुख रस्ता आहे, तो रस्त्याची आता जर आपण अवस्था बघितली, अतिशय खराब आणि निकृष्ट दर्जाचा आता तो रस्ता झालेला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे त्या ठिकाणी पडल्यात. रस्त्याची अतिशय दुरावस्था आहे. यासाठी मी महानगरपालिका प्रशासनाकडे ठोस त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी, ते पॅचवर्क भरून करण्यासाठी मागणी केली असता त्यांनी असे मला उत्तर दिलं की हा रस्ता नॅशनल हायवेकडे आहे. तर मी 7 ऑगस्ट 2026 रोजी हे रस्त्या संदर्भामध्ये नॅशनल हायवेकडे भारतीय राष्ट्रीय महामार्ग राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडं पत्रव्यवहार केला होता की ह्या रस्त्याचे जे पॅचवर्क्स आहेत, जे खड्डे आहेत, ते मोजून तुम्ही त्याच्यावरती कारवाई करावी. तर त्यांच्याकडून मला एक अधिकृत असं एक पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट दिले की त्या जो रस्ता आहे तो शहरातून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकल बॉडीतनं तो बायपास रस्ता जात असल्या कारणानं याची देखभाल दुरुस्ती संबंधित राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेनं केली पाहिजे. त्याची वन टाइम मेंटेनन्स जो होता तो आम्ही पूर्ण केलेला आहे असं त्यांनी स्पष्ट यामध्ये लिहिलंय. मॉर्थ धोरणांतर्गत हा रस्ता हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग करण्यात यावा यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय. 2025 रोजी सुद्धा आम्ही ह्याचं महानगरपालिकेने हा रस्ता स्वतःकडे घ्यावा यासाठी आम्ही पाठपुरावा केलाय असं ह्या यांनी पत्रामध्ये नॅशनल हायवेनं असं त्यांच्या पत्रामध्ये नमूद केलंय. तर मी माझं या आपल्या महानगरपालिका प्रशासन असेल, PWD प्रशासन असेल, यांना मी एक विनंती करणार आहे. उद्या त्यांची सगळ्यांचीच कलेक्टर असतील, आयुक्त मॅडम असतील, PWDचे अधिकारी, यांना सगळ्यांना मी हे पत्र नेऊन दाखवणार आहे आणि यांना सांगणार आहे की ह्याची जबाबदारी नेमकी कोणाची. कारण की हे स्पष्ट म्हणते की तिथे ज्या पाण्याचे पाईप आहे, ड्रेनेज आहे, त्याचं मेंटेनन्स महानगरपालिका वेळोवेळी त्याचं खोदकाम चालू असते आणि मेंटेनन्स आले की तुम्ही नॅशनल हायवेकडे येता. तर हे प्रत्येक वेळी जबाबदारी झटकून नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचं काम हे प्रशासन करते. त्यासाठी मी उद्या तिघांची भेट घेणार आहे. तुम्ही तिघही मीटिंग घेऊन ह्या रस्त्याची जबाबदारी संदर्भामध्ये तुमची एक ठोस भूमिका आम्हाला सांगा आणि लोकांचे आमचे जीव त्या ठिकाणी वाचवा हे या ठिकाणी त्यांची विनंती करून सांगणार आहे. आणि या पत्राच्या अनुषंगानं मला त्यांच्याकडनं व्यवस्थित उत्तर नाही मिळालं तर यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तीव्र असे आंदोलन करणार आहोत. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.